हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय हरि 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 जय राम कृष्ण हरि जय जय हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि रूपा लोचनी रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी रूपा रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी सुख झाले हो झाले हो झाले हो साजनी सुख झाले हो झाले हो झाले हो साजनी विठ्ठल बरवा विठ्ठल सुख झाले हो झाले हो झाले हो साजनी सुख झाले हो झाले हो झाले हो साजनी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव 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 बरवा माधव 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 बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव 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 बरवा माधव 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 बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली 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 आवडी विठ्ठली 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 आवडी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली 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 आवडी म्हणून विठ्ठली 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 आवडी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव 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 बरवा माधव 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 बरवा
विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव 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 बरवा तो माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोले जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोले हरिलते काय नो हे महाराज 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 हरी पाहे बीज शुद्धांगी हरी पाहे बीज शुद्धांगी हरी पाहे बीज शुद्धांगी जयाने घातली मुक्तीची गवांडी जयाने घातली मुक्तीची गवांडी जयाने घातली मुक्तीची गवांडी जयाने घातली मुक्तीची गवांडी मेळविली मांडी वैष्णवांची मेळविली मांडी वैष्णवांची मेळविली मांडी वैष्णवांची हरिलते काय नो हे महाराज 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 हरी पाहे बीज शुद्धांगी हरी पाहे बीज शुद्धांगी परी पाहे बीज शुद्धांगी तुका म्हणे तेथे सुखा काय हुने म्हणे तेथे सुखा काय हुने तुका म्हणे तेथे सुखा काय हुने तुका म्हणे तेथे सुखा काय हुने आहे समाधान चित्ताची आहे समाधान चित्ताची आहे समाधान चित्ताची हरिलते काय नो हे महाराज 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 हरी पाहे बीज शुद्धांगी हरी पाहे बीज शुद्धांगी हरी पाहे बीज शुद्धांगी ढोबार घुमाई 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 जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी
गर स्वादी पै सा ग सा नि सा ग सा सा ग म ग म प म ग म प म म प नि प म प प नि सा नि द प म ग रे ग म प नि सा नि द प म ग रे ग म प नि सा ग म प नि सा ग म प नि सा सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी जयाने घातली मुक्तीची गवांदी जयाने घातली मुक्तीची गवांदी मेळविली मांदी वैष्णवांची करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी तुका म्हणे तेथे सुखा काय उने राहे समाधान चित्ताची करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज देच स्फुरदिक् प्रदेशं विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आजत्रय जननी देवाची ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्तितम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमशादिलक्षणम एकम नित्यम विमलवचनम सर्वदेहि साक्षभूतम भावातीतम त्रिगुरहितम श्री सद्गुरुतम नमामि वाते हुसीत पावनती प्रतीक्षा महिंद्रा समान तया श्रोत्याचे आचरणी जाण साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कुकिळ सुरा राखा ही कीर्तने वैवासित लोकात या छत्रपतींचे आचरणी जाण साष्टांग नमन करीत असो गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः विठ्ठल 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 जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे असणारे लाडके लढीवाळ भक्त शांतता व महानता ज्यांच्यामध्ये नित्य वास करते असे असणारे नवे तर हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज त्यांना सुद्धा नवे तर हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज त्यांना सुद्धा उपदेश करणारे की राजा आमच्या गळ्यामध्ये माळ आणि हातामध्ये टाळ हा आमचा परमार्थ आहे काय आमच्या गळ्यामध्ये माळ आणि हातामध्ये टाळ हा आमचा परमार्थ आहे परंतु तुमच्या हातामध्ये तलवार आणि ढाल हा तुमचा परमार्थ आहे असा छत्रपती शिवाजी राजे यांना उपदेश करणारे जगद्गुरु जगतवंदनीय देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अतिशय गोड आजच्या दिवसाला साजेल रुचेल पचेल अशा स्वरूपाचा अतिशय गोड प्रकरणातील अभंग आज आपण तुम्हा मायबाप करिता निवडला विठ्ठल 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 कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे म्हणून कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सेवेकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने माऊली ज्ञानोबरायांच्या आशीर्वादाने या ठिकाणी भक्ती गुरुकुल यूट्यूब चॅनलला चालू असलेला हा महाराष्ट्रातील उत्कृष्ट पखवाज सेवक गंभीर महाराज अवचार यांच्या मातोश्री सिंधुताई व्यंकटराव अवचार तसेच भक्ती गुरुकुल यूट्यूब चॅनलचे सर्वा हरिभक्त परायण रामराव महाराज अवचार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भक्ती गुरुकुल यूट्यूब चॅनलला चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तसंच शारदीय नवरात्र महोत्सव या महोत्सवामध्ये मला 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराला मिळाली हे मी माझे परमभाग्य समजते त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे मला ही सेवा मिळाली असे असणाऱ्या आमच्या ताई तसंच आमचे गुरुवर्य म्हणजेच मृदुंगाचार्य हरिभक्त परायण दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व तसेच भागवताचार्य समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण अनिताताई महाराज सुद्रिक पाटील माई व बाबांचे या ठिकाणी आभार मानते तसंच परत एकदा भक्ती गुरुकुल यूट्यूब चॅनलच्या ज्या ताई आहेत त्या खूप आम्हाला जीव लावतात खरं सांगायचं झालं
तर त्या आमच्या आईसारखं आम्हाला जीव लावतात. इथं आलं की आम्हाला आईची आठवण येते. मग अशा असणाऱ्या त्या ताई, त्यांचे सुद्धा परत एकदा मनापासून आभार मानते. तसं पाहायला गेलं तर आज माझा 5वा दिवस. आज हरिभक्त परायण भक्ती गुरुकुल यूट्यूब चॅनलचे सर्वा रामराव महाराज अवचार यांना आपल्यामधून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. 1 वर्षापूर्वी त्यांच्या कुटुंबावरती, आपल्यावरती फार दुःखाचा डोंगर कोसळला होता. तर मी माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी अशी प्रार्थना करते की माऊलींनी त्यांना त्यांच्या चरणाजवळ जागा द्यावी. त्यांना जी सध्या गती दिली त्या गतीपेक्षा उच्च गती माऊली ज्ञानोबाराय भगवान परमात्मा त्यांना देवो अशी परत एकदा माऊलींच्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या सेवेकडे वळते. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं पाहायला गेलं तर आज माझ्या कीर्तनामध्ये रंगरूप भरण्याचं काम ज्यांचं आहे ते म्हणजे आमची श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था. या सर्व माझ्या गुरु बहिणी म्हणजे गायनाचार्य हरिभक्त परायण दीपाली ताई महाराज गाडे, तशाच हरिभक्त परायण दीपाली दिदी कारके, उत्कृष्ट तबला विशारद म्हणजे ज्यांचं उत्कृष्ट वादन आहे अशा आमच्या गुरु बहिणी म्हणजेच दिशा दिदी मोरे. आणि महत्वाचं म्हणजे ज्यांचं अख्खं महाराष्ट्रभर नाव आहे असे मृदंग सम्राट, मृदंग महामेरू महेश महाराज डोके यांचे सुद्धा चरणी नतमस्तक होते. मी माझ्या सेवेकडे वळते. विठ्ठल 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 विठ्ठल. आज पाहायला गेलं तर नवरात्रमध्ये माझा 5वा दिवस आहे. 5वा दिवस म्हणजे आज माँ स्कंद मातेची पूजा केली जाते. माँ स्कंद माता ही कुमार कार्तिकेय यांची माता. आजची माळ ही 5वी आहे. आजचा दिवस म्हणजे 5वा. नवदुर्गेचा 5वं रूप म्हणजे माँ स्कंद माता. माँ स्कंद माता ही 4 भुजाधारी आहे. ऐका, माँ स्कंद माता यांनी एका हाताने कुमार कार्तिकेय यांना पकडलेला आहे, दुसऱ्या व तिसऱ्या हातामध्ये त्यांच्या कमळाचं फूल आहे आणि 4थ्या हाताने माँ स्कंद माता ही भाविक भक्तांना आशीर्वाद देते. माँ स्कंद माता ही कमळाच्या फुलावरती विराजमान आहे म्हणून तिला पद्मासना असे संबोधलं जातं. आणि माँ स्कंद माता यांचं वाहन सिंह आहे. आता या ठिकाणी माँ स्कंद माता यांचा जन्म कसा झाला ते आपण पाहू. ऐका, माता सती ही यज्ञासाठी गेली, यज्ञासाठी बसल्या आणि भगवान शंकरांनी काय केलं? संसार सुखाचा त्याग केला. संसार सुखाचा त्याग केला आणि कठोर तपश्चर्येसाठी बसले. आता कठोर तपश्चर्येसाठी बसले. इकडे पाहायला गेलं तर स्वर्गामधील जे देव आहेत, देवी देवता, त्यांना तारकासूर नावाच्या दैत्याचा त्रास होऊ लागला. ते त्या तारकासूर नावाच्या दैत्यापासून खूप त्रस्त झाले. मग त्यावेळेस सर्वांना प्रश्न पडला की आता याचं काय करायचं? कारण तारकासुराचा वध करणं हे कोणाच्या हातामध्ये नव्हतं. कारण तारकासुराला वर दिला होता की तुझा विनाश म्हणजे तुझा अंत हा भगवान शंकराच्या पुत्राच्या हातामधून आहे. मग आता सर्वांना प्रश्न पडला की सती शिवाय भगवान शंकरांना पुत्र होणं शक्य नाही. मग आता काय करायचं? तर सर्व देवी देवता कुठे गेले? भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूला सर्व हकीकत सांगितली. भगवान विष्णूला सर्व हकीकत सांगितल्याच्या नंतर भगवान विष्णू देवी देवतांना नारद मुनीला म्हणाले, हे बघा, यामध्ये सर्वात मोठी चूक हे तुमची आहे. कारण तुम्ही दक्ष प्रजापतीकडे भगवान शंकराशिवाय यज्ञेसाठी गेले म्हणून यामध्ये सर्वात मोठी चुकी ही तुमची आहे. मग आता काय करावं? तर भगवान विष्णू म्हणाले, तुम्ही काय करा तर पार्वती मातेकडे जा. यामध्ये तुमची मदत फक्त पार्वती माताच करू शकते. मग त्यावेळेस सर्व देवी देवता नारद मुनी हे पार्वती मातेकडे गेले. पार्वती मातेकडे गेले. पार्वती मातेसमोर नारद मुनींनी प्रश्न मांडला. पार्वती मातेला सर्व हकीकत सांगितली. त्यावेळेस पार्वती मातेला नारद मुनी म्हणतात, हे माते, तुझ्या मागच्या जन्मातला
पती भगवान शंकर तू काय कर तर आता परत नवीन जन्म घे आणि त्यांच्याशी विवाह कर, त्यांच्याशी विवाह कर आणि आमचा स्वर्ग लोक वाचव असं नारद मुनी माता पार्वतीला म्हणतात. मग माता पार्वती परत कठोर तपश्चर्येसाठी बसतात आणि कठोर तपश्चर्येसाठी बसल्याच्या नंतर भगवान शंकरांना प्रसन्न करतात. भगवान शंकर प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यांच्या सोबत विवाह करतात आणि त्यांचा पुत्र म्हणजे कुमार कार्तिकेय हा सर्व देवी देवतांचा सेनापती बनतो. आणि सर्व देवी देवतांचा सेनापती बनल्याच्या नंतर कुमार कार्तिकेय हा तारकासुराचा वध करतो आणि स्वर्गलोक वाचवतो. ऐका, मग त्यावेळेस सर्व देवी देवतांनी स्कंद माता यांना सर्वश्रेष्ठ असं सांगितलं, म्हणजे असं त्यांना संबोधलं गेलं. मग मा स्कंद मातेची पूजा करा, आराधना करा. मा स्कंद मातेच्या चरणी अशी प्रार्थना करते की तिने तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना खूप सुंदर आशीर्वाद देवा, म्हणजे चांगला आशीर्वाद देवो. तुमचं आयुष्य हे सुखाचं समाधानाचं भरभराटीचं जावो असं स्कंद मातेच्या चरणी प्रार्थना करते. तसं पाहायला गेलं तर आई भवानी ही कशी प्रगट झाली थोडक्यात सांगून जाईन. ऐका, सिंधुरासुर नावाचा दैत्य होता. मग सिंधुरासुरांनी भगवंताची खूप कठोर तपश्चर्या केली. भगवंताला प्रसन्न करून घेतलं आणि भगवान परमात्मा सिंधुरासुर नावाच्या दैत्याला प्रसन्न झाले. भगवान शंकरांनी सिंधुरासुराला विचारलं की बोल तुला काय पाहिजे. त्यावेळेस सिंधुरासुर म्हणतो की हे देवा, मला असा पुत्र दे की त्याने अख्खं त्रैलोक्य आपल्या हातामध्ये काबीज केलं पाहिजे, त्याने त्रैलोक्यावरती आपला कब्जा केला पाहिजे, अशा पुत्राची मला प्राप्ती व्हावी असं सिंधुरासुर नावाच्या दैत्याने भगवंताला सांगितलं. त्यावेळेस भगवंत सिंधुरासुराला म्हणतात की तथास्तु असं सांगतात आणि त्याला म्हणतात की तू जंगलात जात असताना तुला पहिल्यांदा जे कोणी दिसल त्याच्या सोबत तुझा संयोग झाला की तुला पुत्राची प्राप्ती होईल असं त्या ठिकाणी त्याला सांगतात. सिंधुरासुर जंगलात जातो आणि जंगलात जात असताना त्याला पहिल्यांदा काय दिसते, एक उन्मत्त झालेली म्हैस दिसते. आणि त्याला म्हैस दिसल्याच्या नंतर सिंधुरासुराचा संयोग हा म्हशी सोबत होतो आणि त्या ठिकाणी त्याला पुत्राची प्राप्ती होते. आणि त्या पुत्राचं नाव म्हणजे महिषासुर ठेवण्यात येतं. का तर ऐका, त्याचा जन्म हा म्हशीपासून झालाय म्हणून त्याला महिषासुर असं नाव ठेवण्यात येतं. ऐका, मग महिषासुर मोठा झाला की महिषासुर भगवंताची आराधना करतो, तपश्चर्या करतो. भगवंताने देवाने महिषासुराला जन्माला घातलंय. ऐका, महिषासुराकडे एवढी ताकद आहे की त्यानं त्रैलोक्य आपल्या हातामध्ये काबीज केलं. मग त्याने भगवंताची आराधना केली, तपश्चर्या केली. भगवान परमात्मा त्याला प्रसन्न झाले. मग महिषासुर भगवंताला म्हणतो की हे देवा, मला मरण नकोय, सगळ्याचं गाडं इथंच थांबतं. काय, मला मरण नकोय असा महिषासुर भगवंताला म्हणतो. त्यावेळेस भगवंत त्याला म्हणतो की काही माग, परंतु मरण चुकवता येत नाही. मग महिषासुर म्हणतो, विचार करतो आणि महिषासुराला वाटतं या जगामध्ये अबाली म्हणजे नाही, या जगामध्ये अबला म्हणजे ही स्त्री आहे. अबला म्हणजे ही स्त्री आहे. आणि मग काय करावं तर आपण भगवंताला स्त्रीच्या हातून मृत्यू मागावा. मग त्याने भगवंताला सांगितलं की हे भगवंता, मला इतर कोणाच्याही हातामधून मृत्यू नकोय, तर मला फक्त स्त्रीच्याच हातून मृत्यू पाहिजे. त्यावेळेस भगवंत त्याला तथास्तु असं सांगतात. मग आता महिषासुराला वाटतं की या जगात आता मी मोठा झालो, आता मला कुणीही माझ्या वाट येणार नाही असं त्याला वाटलं. आणि मग त्याने काय केलं तर गो हत्या चालू केला, ब्राह्मणांचा घात केला, वेदांत पुराणांना जाळून टाकलं, अक्षरशः त्याने सज्जनाला त्रास देण्यास सुरुवात केला. मग आता सर्व देवी देवता त्याला त्रासून गेले. मग आता काय करावं तर मग त्यावेळेस भगवान शंकराच्या शरीरातून
तामस गुणाची निर्मिती झाली. भगवान शंकराच्या शरीरातून तामस गुणाची निर्मिती झाली. भगवान ब्रह्माच्या शरीरातून राजस या गुणाची निर्मिती झाली. ऐका. आणि भगवान विष्णूच्या शरीरातून सात्विक या गुणाची निर्मिती झाली. आणि राजस, तामस, सात्विक या 3 गुणाचं एकत्रित करून जो देह प्रगटला त्यालाच म्हणतात अनादि निर्गुण प्रगटली भवानी महिषासुर मर्दनाला गोणी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी महिषासुर मर्दनाला गोणी. त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागी तू पावस निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन 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 आईचा जोगवा जोगवा मागेन. भगवान शंकराचं आणि पार्वती मातेचा विवाह झाला. त्यांचा विवाह झाल्याच्या नंतर भगवान शंकराच्या घरी पार्वती माता गेल्या. पार्वती माता गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान शंकरांच्या वडिलांनी यज्ञ मांडला आणि त्या ठिकाणी भगवान शंकरांचा अपमान झाला आणि तो अपमान पार्वती मातेला सहन झाला नाही. मग पार्वती मातेने त्या यज्ञामध्ये उडी मारली आणि त्यावेळेस भगवान शंकर पार्वती माताला घेऊन जात असताना त्यांचे 51 तुकडे झाले. ऐका. त्यांचे ते 51 तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी देवीचे आई जगदंबेचे 51 शक्तिपीठे तयार झाली. त्या 51 शक्तिपीठांपैकी 3.5 शक्तिपीठ हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. कोणती तर ऐका. तुळजापूरची आई तुळजा भवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी माता, माहुरगडची रेणुका माता आणि अर्धशक्तिपीठ म्हणजे वणीची सप्तशृंगी माता हे देवीचे 3.5 शक्तिपीठ आहेत. ऐका. आई जगदंबा ही दैत्याचा संहार करते आणि आपल्या भक्ताचं रक्षण करते. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई माझ्यावरी कृपा करी जागली थोरात सारी गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला तुझी माऊली वारी संकटाला. आज माझ्यावरी संकट भरी जागवी थोरात सारी आज माझ्यावरी संकट भरी जागवी थोरात सारी आज गोंधळाला वा वा महेश महाराज वा. गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला गोंधळ मांडीला गंगे गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला. हातात घालून डोळ्याचे माळ पायात बांधून चाळ हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संफळ त्या ज्वालीतून आली तूच जगन्माता ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आज माझ्यावरी संकट भारी जागवी थोरात सारी आज माझ्यावरी संकट भारी जागवी थोरात आज गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला गोंधळ मांडीला गंगे गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला. पहा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय हे माऊली ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. ते वर्णन त्यांच्या सामर्थ्याचं वर्णन करतात. पहिल्या चरणामध्ये परमार्थिक ऐश्वर्याचं आणि उत्तरार्धात हे लौकिक ऐश्वर्याचं असं 2 प्रकारे वर्णन करतात. आता पहा. वर्णन विषय हा वर्णन करणाऱ्यावरती अवलंबून असतो. आता एखादी आला दारू पिऊन माझ्या कीर्तनाला आला आणि तो मला म्हणाला की ताई
तुम्ही कीर्तन खूप सुंदर करता, परंतु ऐका त्याला काही यथार्थ असेल का हो? कारण त्याला काहीच ज्ञान याच्यामधलं नाही, मग त्याने माझी स्तुती करून काही उपयोग आहे का? उलट माझा अपमान झाल्यासारखं होईल. म्हणून वर्णन विषय हा वर्णन करणाऱ्यावरती अवलंबून असतो. समजा एखादा व्यक्ती आला, नांगर ओढून 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 शेतात काम करून आला आणि महेश महाराजांना म्हणाला की महेश महाराज, तुमचं वादन म्हणजे अतिशय उत्कृष्ट आहे. तर ऐका, त्याला काही यथार्थ असेल का हो? नाही. कारण त्याला थाप म्हणजे काय तेच माहिती नसतं आणि ते काही यांचं वर्णन करण म्हणजे काय? तर वर्णन हा विषय वर्णन करणाऱ्यावरती अवलंबून असतो. मग विद्वानाचे वर्णन हे विद्वानानेच केले पाहिजे. विद्वानेव विजानाति विद्वज्जन परिश्रमम नहि वंद्या विजानाति गुरुवी प्रसव वेदनात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की ज्ञानी पुरुषाचे वर्णन हे ज्ञानी पुरुषानेच केले पाहिजे. शुराचे वर्णन हे शुरानेच केले पाहिजे. तानाजी मालुसरे यांचं वर्णन एखादा चहा पिऊन पिऊन पेद्रू झालेल्या माणसाने केलं तर चालेल का हो? तर नाही, यथार्थ राहणार नाही. म्हणून ज्ञानी पुरुषाचे वर्णन ज्ञानी पुरुषानेच केले पाहिजेत. राग आला तरी चालेल. तुका म्हणे सत्य सांगो यावत राग यतिते. म्हणजे आपल्याला जर एखाद्याचं वर्णन करायचं असेल तर त्याच्या एवढी गुण योग्यता, त्याच्या एवढं सामर्थ्य हे आपल्यामध्ये असलं पाहिजे. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की समोरच्याचं वर्णन आपल्याला करायचं असेल तर त्याच्या एवढी गुणयोग्यता, त्याच्या एवढं सामर्थ्य हे आपल्यामध्ये असलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल ताई, तुम्ही पहिल्यांदाच सांगितलं की जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. मग माऊली ज्ञानोबरायन एवढा अधिकार, त्यांच्या एवढी गुण योग्यता, त्यांच्या एवढं सामर्थ्य हे तुकोबरायांच्या अंगामध्ये आहे का? तर ऐका, माऊली ज्ञानोबरायन एवढं सामर्थ्य, तेवढी गुण योग्यता हे तुकोबरायांमध्ये आहे. कशावरून? तर ऐका, रामेश्वर भटांनी जगद्गुरु तुकोबरायांची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये जगद्गुरु तुकोबराय हे उत्तीर्ण झाले. त्यावेळेसचे उद्गार आहेत, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, किंवा तुकी तुकिता तुका विश्व भरोनी उरला लोका. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांच्या सामर्थ्याचं वर्णन केलं. म्हणजे त्यांचा अधिकार जर पाहायला गेला तर त्यांचा अधिकार हा सामान्य नव्हता. ऐका, एक वेळेस छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांची गरीब परिस्थिती पाहून छत्रपती शिवाजी राजे यांना दया आली आणि शिवाजी राजे यांनी त्यांच्यासाठी हिरे, मोती, माणिक, पाषाण, भरजरीत कपडे असा नजराना पाठवला. जगद्गुरु तुकोबरायांजवळ तो नजराना आला. जगद्गुरु तुकोबरायांनी तो नजराना पाहिला, परंतु ऐका, त्या नजराण्याचं जगद्गुरु तुकोबरायांनी स्वीकार केला नाही, तर गोड असे उत्तर दिले. काय दिले ऐका? सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. म्हणजे हे तुकोबरायांचं वैराग्य आहे. तुमचं आमचं वैराग्य पाहायला गेलं तर नाथ महाराज सांगतात, ज्यांचे वैराग्य कोमल कंटक नेटन धरीची निष्टंक. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांच्या वैराग्याचा विचार विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ. धगधगीत ज्वाळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचा वैराग्याचा विचार केला. त्यांच्या मनात आलं तर राजाला सुद्धा ढुंकून पाहणार नाही आणि मनात आलं तर गरिबांना सुद्धा वाकून नमस्कार करणार. हे तुकोबरायांचं वैराग्य आहे. मुंगी रान
मुंगी आणि राव आम्हा सारी खाची जीव. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचं वैराग्य खूप सुंदर होतं दादा. तुकोबारा यांना भीड कोणाचीच नव्हती. आणि ज्यांना भीड असते ना, भीड कोणाला असते? ज्याला डबुले उपटायचे असतात त्याला भीड असते. परंतु जगद्गुरु तुकोबाराय यांना कोणाचीच भीड नव्हती. आणि ज्यांना भीड असते त्यांना आम्ही संत म्हणणार नाही. परिस्थिती देवा परी माझे सुख, करी सीते देवा करी माझे सुख, परी मी त्यासी मुख न म्हणे संत. म्हणजे नुसत्या बाह्य लक्षणावरून संत म्हणता येत नाही, तर तसं वैराग्य असावं लागतं, तसं कार्य असावं लागतं. हिऱ्या ऐशागारा दिसते दुरून तुका म्हणे धन न भेटेतो. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचं वैराग्य हे फार सुंदर होतं. थोडक्यात सांगून जाईन. जगद्गुरु तुकोबाराय हे एकदा भंडारा डोंगरावरती भजन करत बसले. भजन करत बसले, ऐका, ते देह भान विसरून गेले. ते भजन करण्यामध्ये एवढे दंग होऊन गेले की त्यांना स्वतःचं भान सुद्धा राहिलं नाही. आणि असं भजन करत असताना त्या ठिकाणी एक दुष्ट बुद्धीची स्त्री आली आणि ती त्यांना त्रास देऊ लागली. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय तिला म्हणतात की जाई व तू माते न करी सायास आम्ही विष्णू दास. म्हणजे हे तुकोबारायांचं वैराग्य आहे. ऐका, सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जगद्गुरु तुकोबाराय हे माऊली ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. मग त्यांच्या एवढी यांची गुण योग्यता, यांचं सामर्थ्य आहे म्हणून ते त्यांचं वर्णन करतात. तर जगद्गुरु तुकोबारायच नाही तर त्या समकाळी असणारे बरेचसे संत मंडळी हे माऊली ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. असो, आता या अभंगाची भूमिका तुम्ही मोठमोठ्या गुरुजनांच्या कीर्तनकारांच्या तोंडून ऐकली असेल आणि आज ती भूमिका आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ऐका, कोणी एक धरणे करी माऊली ज्ञानोबारायांच्या दारामध्ये धरणे घेऊन बसला की माझी मोठी धन मनाची इच्छा पूर्ण व्हावी, या जगामध्ये मला मान मिळावा आणि मला सुख समाधान ऐश्वर्य प्राप्त होवो, अशा शुद्र हेतूने तो माऊली ज्ञानोबारायांच्या दारामध्ये धरणी घेऊन बसला. धरणी घेऊन बसल्याच्या नंतर माऊलींच्या लक्षामध्ये आलं आणि माऊलींनी त्याच्या स्वप्नामध्ये जाऊन त्याला दृष्टांत दिला की बाबा, हे कोर्ट सध्या बंद आहे, तू देहू गावी जगद्गुरु तुकोबाराय यांच्याकडे जा, ते कोर्ट सध्या चालू आहे आणि तुझे काम हे देहू गावी होईल. मग तो धरणेकरी देहू गावी जगद्गुरु तुकोबारायांकडे आला आणि त्यांच्या चरणावरती त्याने साष्टांग दंडवत घातला. श्री संताजी माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणावरती त्याने साष्टांग दंडवत घातला आणि दंडवत घातल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय त्याला म्हणतात की हे साधका, बोल काय काम आहे, कुठून आलास? त्यावेळेस तो साधक म्हणतो, अहो तुकोबाराय, मी माऊली ज्ञानोबारायांच्या दारामध्ये धरणे घेऊन बसलो होतो की मला या जगामध्ये मान मिळावा, मला सुख समाधान ऐश्वर्य प्राप्त व्हावं, असा क्षुद्र हेतूने मी त्यांच्या दारामध्ये धरणे घेऊन बसलो होतो आणि त्यांनी मला सांगितलं की तुझं काम इथं होणार नाही, तू देहू गावी जगद्गुरु तुकोबारायांकडे जा आणि तुझे काम हे तिथे होईल, असं मला सांगितलं आणि मी तुमच्याकडे आलो. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय त्याला म्हणतात की का रे? जगद्गुरु तुकोबाराय त्याला म्हणतात, अरे माऊली ज्ञानोबारायांनी हा वास्तविक मोठेपणा मला द्यावा, हे सामर्थ्य त्यांच्याकडे नव्हते असे नाही. तो साधक म्हणतो, अहो तुकोबाराय, त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं म्हणजे हे काम त्यांच्याकडे होणार नव्हतं, म्हणजे हे सामर्थ्य त्यांच्याकडे नव्हतं. त्यावेळेस तुकोबाराय त्याला म्हणतात, अरे वेड्या, त्यांच्याकडे हे सामर्थ्य नव्हते असे नाही, तर त्यांच्याकडे हे सामर्थ्य होते, परंतु त्यांनी तुझा हा क्षुद्र हेतू जाणून त्यांनी तुझा तिरस्कार केला आणि त्यांनी तुला माझ्याकडे पाठवलं. आणि तू म्हणतो की त्यांच्याकडे एवढे सामर्थ्य नाही, तर त्यांचे सामर्थ्य काय सांगावे? ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे त्यांच्या घरात किती संपत्ती असेल याचा विचार करा. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी
वा वा वा. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. तर जगद्गुरु तुकोबराय त्या साधकाला सांगतात की अरे त्यांच्याकडे सामर्थ्य नव्हते असे नाही, तर त्यांचे सामर्थ्य तुला काय सांगावं. ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे त्यांच्या घरात किती संपत्ती असेल याचा विचार कर. तर नुसती संपत्ती असून उपयोग नाही, ती सांभाळता आली पाहिजे. रावणाची किती संपत्ती होती, रावण किती ऐश्वर्यवान होता, लंके माझे घरात ते किती ते ऐका सांगत असे. संख्या जैसी तैसी 5 लक्ष घरे पाषाणाची जेते 7 लक्ष तेथे विटेबंदी. कोटी घरे जेते काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. एवढा ऐश्वर्यवान रावण होता, परंतु त्याची संपत्ती टिकली का हो नाही. त्याला रामाच्याच बाणाने मरावे लागले. म्हणजे सांगण्याचं काम एवढा ऐश्वर्यवान रावण होता. ऐका, नुसतं ऐश्वर्यवान संपत्ती असून उपयोग नाही, तर ती संपत्ती सांभाळता आली पाहिजे. मग माऊली ज्ञानोबराय हे खूप ऐश्वर्यवान होते. मग यापुढे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी. ऐका, तो जगद्गुरु तुकोबराय त्या साधकाला म्हणतात अरे ते काय आहेत, ते समर्थ आहेत आणि समर्थाच्या मनात जर आलं तर काही सुद्धा होऊ शकते. तुका म्हणे आले समर्थाचे मनात तरी होय राणा रंक त्याचा. म्हणजे त्यांनी बुद्धिहीन असलेल्या रेड्याच्या मुखातून वेद बोलावला, मग ते काहीही करू शकतात असं जगद्गुरु तुकोबराय त्या साधकाला सांगतात. ऐका, आता तुम्ही म्हणाल की ताई जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी म्हणतात की माऊली ज्ञानोबराय हे समर्थ आहेत, पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की या जगामध्ये एकच समर्थ आहे, तो म्हणजे भगवान परमात्मा. ऐका, या जगामध्ये फक्त भगवान परमात्मा समर्थ आहे असं नाही, तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या 3 शक्ती ज्यांच्याकडे आहेत तो खरा समर्थ. ऐका, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही या 3 शक्त्या भगवान परमात्म्याकडे सुद्धा आहेत आणि याच 3 शक्त्या माऊली ज्ञानोबरायांकडे सुद्धा आहेत. पाहायला गेलं तर भगवंतापेक्षा माऊली ज्ञानोबराय हे कांकणभर श्रेष्ठ ठरतात. ताई तुम्ही म्हणाल ताई काही नका सांगू, तर दृष्टांताशिवाय सांगणार नाही. त्याआधी भजन करा विठ्ठला 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 विठ्ठला. भगवंताची कर्तुम शक्ती म्हणजे शिळेची स्त्री केली. ऐका, गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिला ही पूर्वीच्या शापामुळे शिळा होऊन पडली आणि पुढे प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये प्रभू रामचंद्र हे सीता स्वयंवरासाठी जात असताना त्यांच्या चरण स्पर्शाने ती शिळेची स्त्री बनली. शिळेची स्त्री बनली. प्रभू रामचंद्र सीता स्वयंवरासाठी गेले. सीता स्वयंवरासाठी गेले आणि जो पण त्या ठिकाणी त्यांनी लावला होता तो पण प्रभू रामचंद्रांनी जिंकला आणि सीता मातेसोबत त्यांनी विवाह केला. विवाह केल्याच्या नंतर सर्व विधी आटोपल्या. सर्व विधी आटोपल्याच्या नंतर सर्वजण प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतात, परंतु सीता माता ही प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेत नव्हती. त्यावेळेस सीता मातेला सीता मातेची आई म्हणते, अगं सीता, अगं तो जगाचा मालक आहे, तो त्यांनी हे विश्व निर्माण केले, तो जगाचा मालक आहे, तू त्याच्या पाया पड. परंतु सीता काय पाया पडत नव्हती. मग त्यावेळेस तिची आई म्हणते, अगं सीता पाया पड, तरी सुद्धा सीता पाया पडत नाही. त्यावेळेस सीता मातेची आई सीता मातेला म्हणते, अगं सीता तू पाया का पडत नाही. त्यावेळेस सीता माता म्हणतात की अगं आई, हे माझ्या स्वयंवरासाठी येत असताना रस्त्यामध्ये यांच्या चरण स्पर्शाने शिळेची स्त्री बनली आणि मी जर माझं डोकं यांच्या चरणावरती ठेवलं, मी जर या ठिकाणी माझं मस्तक त्यांच्या चरणावरती ठेवलं, माझ्या अंगावरती माझ्या डोक्यापासून ते पायापर्यंत जेवढे अलंकार आहेत तेवढ्या अलंकाराच्या स्त्रिया होतील आणि त्या स्त्रिया माझ्या सवती होतील. सीता माता म्हणते, अगं आई, आणि जर त्या माझ्या सवती झाल्या तर रामाची प्रीती, रामाचं प्रेम हे माझ्यावरती राहणार नाही, म्हणून मी त्यांच्या पाया पडत नाही. म्हणजे सांगायचं एवढंच की भगवंताची कर्तुम शक्ती म्हणजे दगडाची स्त्री झाली. आता माऊली ज्ञानोबरायांची कर्तुम शक्ती कोणती ते पाहू. त्याआधी भजन करा विठ्ठला 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 विठ्ठला.
परांची कर्तुम शक्ती म्हणजे त्यांनी साक्षात स्त्रीचा पुरुष केला. ऐका, जयपाल नावाचा राजा होता. काय? जयपाल नावाचा राजा होता आणि जयपाल नावाच्या राजाला सतत मुली व्हायच्या. जयपाल नावाच्या राजाला राग आला आणि त्या राजाने आपल्या पत्नीला म्हणजेच राणीला सांगितलं, हे बघ, तुला जर आता मुलगी झाली तर मी तुला जीव मारणार, असं राणीला सांगितलं. राणीला चिंता वाटू लागली. राणीला वाटलं आता जर मला मुलगी झाली तर राजा मला जीव मारणार, राजा मला ठेवणार नाही, असं राणीला वाटलं. आणि राणीचे दिवस भरले. दिवस भरल्याच्या नंतर परत दुर्दैवाने राणीला मुलगीच झाली. आता राणीला चिंता वाटू लागली, आता काय करायचं, आता हे जर राजाला कळलं तर राजा मला जीव मारणार, असं राणीला वाटू लागलं. मग राणी काय करते, त्या राणीच्या भरपूर दास्या होत्या. त्या दास्यापैकी एक दासी ही हुशार होती. ती दासी राणीकडे आली. राणीला म्हणाली, त्या मुलीला मुलाचे कपडे घातले. मुलाचे कपडे घातले आणि राजाला सांगितलं, राजा तुम्हाला मुलगा झाला. राजाला आनंद झाला. राजवाड्यात सर्वत्र आनंद पसरला. पूर्ण राजाच्या त्या राज्यामध्ये सर्वत्र सांगण्यात आलं की राजाला मुलगा झाला. सगळ्या संपूर्ण राज्यामध्ये मिठाई वाटण्यामध्ये आली. सर्वांना आनंद झाला, राजाला मुलगा झाला, राजाला मुलगा झाला. परंतु फक्त राणीला आणि त्या दासीलाच माहिती होतं की राजाला मुलगा नाही तर मुलगी झाली. ऐका, खूप दिवस झाली. खूप दिवस झाल्याच्या नंतर तो मुलगी रूपी मुलगा हा 23 ते 24 वर्षाचा झाला. 23 ते 24 वर्षाचा झाल्याच्या नंतर राजाने त्याचा एका राजकन्येसोबत विवाह लावून दिला. विवाह लावून दिल्याच्या नंतर त्या मुलगी रूपी मुलाचा विवाह झाला. आणि विवाह झाल्याच्या नंतर त्या राजकन्येचा आणि या मुलगी रूपी मुलांच्या एकांताच्या वेळी त्याला फार वाईट वाटलं. मग त्याने काय केलं, दुसऱ्या दिवशी तो एक दोरी घेऊन जंगलामध्ये गेला. झाडाला ती दोरी बांधली आणि त्याला फास बनवला आणि तो फास गळ्यामध्ये टाकणार. त्याच वेळी त्याच्या कानावरती आवाज आला, ज्ञानदेव तुकाराम, असा भजनाचा आवाज आला. मग भजनाचा आवाज आला त्यावेळेस तो मुलगा म्हणाला, अरे की इकडून कोणीतरी संत महात्मे येत असतील, आपण काय करावं तर त्यांचं दर्शन घ्यावं आणि मग नंतर आपला जीव द्यावा, असं त्याने विचार केला. आणि तो झाडावरनं खाली उतरला आणि त्या आवाजाच्या दिशेने गेला. आवाजाच्या दिशेने गेल्याच्या नंतर त्याने पाहिलं तर माऊली ज्ञानोबा आणि आणखी संत मंडळी त्या ठिकाणी येत होती. मग त्या मुलगी रूपी मुलाने माऊली ज्ञानोबारांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातला आणि त्यांचे घट्ट पाय धरले. त्यावेळेस माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, अरे उठ मुला उठ. त्यावेळेस तो मुलगा उठत नव्हता. तो म्हणतो, अहो माऊली, अहो महाराज, मी मुलगा नाहीये, मी मुलगी. काय म्हणतो, मी मुलगा नाहीये, मी मुलगी. त्यावेळेस माऊली ज्ञानोबाराय त्याला म्हणतात, अरे मुला, तू मुलगी नाही, तू मुलगाच आहे, असं त्याला सांगतात आणि त्याच्यावरती कृपा दृष्टी करतात आणि त्या मुलगी रूपी मुलाला प्रत्यक्ष मुलगा बनवतात. सांगण्याचं तात्पर्य एवढं, जिही निमिष मात्रे देह पालटीला, जिही निमिष मात्रे देह पालटीला, जिही निमिष मात्रे देह पालटीला, जिही निमिष मात्रे देह पालटीला. स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, जिवे निमिष मात्रे देह पालटीला, जिवे निमिष मात्रे देह पालटीला, जिवे निमिष मात्रे देह पालटीला, जिवे निमिष मात्रे देह पालटीला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भगवंताची कर्तुम शक्ती म्हणजे त्यांनी दगडाची स्त्री बनवली आणि माऊली ज्ञानोबारांची कर्तुम शक्ती म्हणजे त्यांनी साक्षात स्त्रीचा पुरुष केला. म्हणजे आता मला सांगा, तुमच्या तोंडानेच सांगा की यामध्ये श्रेष्ठ कोण ठरतं हो?
माऊली ज्ञानोबा हे श्रेष्ठ ठरतात। मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं आहे की भगवंतापेक्षा कांकणभर श्रेष्ठ हे संत मंडळी ठरतात। आता दुसरं उदाहरण पाहू, म्हणजेच भगवंताची अकर्तुम शक्ती कोणती? तर भगवंताने रानात खाणाऱ्या माकडं, काय रानात झाडाचा पाला खाणारे माकडं, त्यांच्या जीवावरती रावणाचा गर्वहरण केला। काय केलं? रावणाचा गर्वहरण केला। ही भगवंताची अकर्तुम शक्ती। परंतु माऊली ज्ञानोबा अकर्तुम शक्ती म्हणजे ऐका, माऊली ज्ञानोबा यांनी बुद्धिहीन असलेल्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवला। म्हैसी पुत्रामुखी बोलवाने श्रुती, 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 म्हैसी पुत्रामुखी बोलाविले श्रुती, म्हैसी पुत्रामुखी बोलाविले श्रुती, चालविली भिंती मृत्युकेची, चालविले म्हैसी पुत्रामुखी बोलवाने श्रुती, 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 म्हैसी पुत्रामुखी बोलवाने श्रुती। म्हैसी पुत्रामुखी बोलविने श्रुती, चालविली भिंती बैसुनी। ऐका, माऊली ज्ञानोबा यांनी बुद्धिहीन असलेल्या रेड्याच्या मुखामधून वेद बोलवला। ही माऊली ज्ञानोबा यांची अकर्तुम शक्ती। चारही भावंड पैठणला शुद्धीपत्र आणण्याकरिता गेले। पैठणवरून शुद्धीपत्र आणल्याच्या नंतर ते येत असताना कुचर ओठ्यावरती काही ब्राह्मण मंडळी बसलेले होते। काही ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी बसलेले होते आणि या चौघांना येत असताना पाहिलं आणि त्या ब्राह्मणांनी यांना जवळ बोलावलं। जवळ बोलावल्याच्या नंतर काय रे, कुठे गेले होते असा प्रश्न केला। त्यावेळेस माऊली ज्ञानोबा म्हणतात, अहो आम्ही पैठणला शुद्धीपत्र आणण्यासाठी गेलो होतो। त्यावेळेस ते म्हणतात की तुझं नाव काय आहे? त्यांना प्रश्न करतात। त्यावेळेस प्रत्येक जण आपापली नावे सांगतो। माऊली ज्ञानोबा म्हणतात, अहो माझं नाव हे ज्ञाना आहे। काय म्हणतात? माझं नाव ज्ञाना आहे। त्यावेळेस त्यामधला एक ब्राह्मण म्हणतो, अरे तो बघ समोरून रेडा येतोय, त्या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञानाच आहे। त्यावेळेस माऊली ज्ञानोबा म्हणतात, अहो ज्ञानदेव म्हणे तोची माझी आत्मा एकच, म्हणजे ते म्हणतात की त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे। त्यावेळेस तो दृष्ट ब्राह्मण म्हणतो की त्याचा आणि तुझा आत्मा एकच आहे, मग त्याला मारल्यास तुला लागेल काय? त्यावेळेस माऊली ज्ञानोबा म्हणतात, हा का नाही? त्यावेळेस त्या ब्राह्मणाने लगेच आसूड काढला आणि त्या रेड्याच्या पाठीवरती त्या आसूडाने मारलं। आसूडाने मारल्याबरोबर इकडे मुक्ताबाई ओरडते, अहो मारू नका, माझ्या दादाच्या पाठीवरती ओळ उमटले। असं म्हटल्याच्या नंतर सर्व आश्चर्यचकित होतात। परंतु त्यामध्ये एक ब्राह्मण म्हणतो, अहो काही नाही, हे बंगाली विद्या शिकले असतील, बाकी काही नाही। त्यावेळेस लगेच दुसरा ब्राह्मण म्हणतो, अहो अरे तू त्याच्या मुखामधून वेद बोलावशील का? तेच माऊली ज्ञानोबा म्हणतात, अहो तुमची आज्ञा असेल तर ते सुद्धा होईल। आणि माऊली ज्ञानोबा यांनी रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि माऊली ज्ञानोबा यांनी त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवताच तो रेडा त्याच्या मुखामधून वेद बोलू लागला। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, तर यामध्ये सुद्धा माऊली ज्ञानोबा हे कांकणभर श्रेष्ठ ठरतात। भगवंताची अकर्तुम शक्ती काय, रानामध्ये
झाडाचा पालक खाऊन जगणारी माकडं त्यांच्या जीवावरती रावणाचा गर्वहरण केला, परंतु माऊली ज्ञानोबारायांनी प्रत्यक्ष बुद्धिहीन असलेल्या रेड्याच्या मुखामधून वेद बोलावला आणि ब्राह्मणांचा गर्वहरण केला. तसं पाहायला गेलं तर रेडा हा बुद्धिहीन प्राणी आहे, त्याला बुद्धी अजिबात नसते. आता आपण रस्त्याने चाललो, रेडा आला, आपण किती जरी बाईकची हॉर्न वाजवली ना तरी तो सुद्धा तो साईड देतो का हो? नाही. शेवटी आपल्यालाच गाडीवरनं खाली उतरावं लागतं, बाबा साईडला हो म्हणून त्याला सरकवावं लागतं आणि मग आपली गाडी पुढे न्यावी लागते. म्हणजे एवढा निर्बुद्ध प्राणी रेडा आणि त्याच्या मुखातून माऊली ज्ञानोबारायांनी वेद बोलावला. म्हणजे या ठिकाणी सुद्धा माऊली ज्ञानोबाराय हे कांकणभर श्रेष्ठ ठरतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि तिसरी शक्ती म्हणजे भगवंताची अन्यथा कर्तुम शक्ती. भगवंताच्या नावाने पाण्यावरती दगड तरंगले, ही भगवंताची अकर्तुम तारीले पाषाण नामे तारीले पाषाण नामे तारीले पाषाण नामे तारीले पाषाण. हे महिमान नामाचे हे महिमान नामाचे नामे तारीले पाषाण नामे तारीले पाषाण नामे तारीले पाषाण नामे तारीले पाषाण. भगवंताची अन्यथा कर्तुम शक्ती म्हणजे त्याच्या नावाने पाण्यावरती दगड तरंगले, ही भगवंताची अन्यथा कर्तुम शक्ती. परंतु माऊली ज्ञानोबारायांची अन्यथा कर्तुम शक्ती कोणती आहे का? तर माऊली ज्ञानोबारायांनी साक्षात निर्जीव असणारी भिंत चालवली, ही माऊली ज्ञानोबारायांची अन्यथा कर्तुम शक्ती. आता मला सांगा, या ठिकाणी मी तुम्हाला 3 शक्त्या माऊली ज्ञानोबारायांच्या सुद्धा सांगितल्या आहेत आणि 3 शक्त्या म्हणजेच भगवंताच्या सुद्धा सांगितल्या आहेत. काय? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती. म्हणजेच भगवंताने शिळेची स्त्री बनवली, माऊली ज्ञानोबारायांनी साक्षात स्त्रीचा पुरुष केला. नंबर 2 अकर्तुम शक्ती. भगवंताने काय केलं तर रावणाचा गर्वहरण केला. कोणाच्या जीवावर? माकडांच्या जीवावर. आणि माऊली ज्ञानोबारायांनी काय केलं तर रेड्याच्या मुखामधून वेद बोलावून ब्राह्मणांचा गर्वहरण केला. नंबर 3 अन्यथा कर्तुम शक्ती. म्हणजे भगवंताने काय केलं तर भगवंताच्या नावाने पाण्यामध्ये दगड तरंगले आणि माऊली ज्ञानोबारायांची अन्यथा कर्तुम शक्ती म्हणजे साक्षात निर्जीव असणारी भिंत चालली. यामध्ये आता मला तुम्हीच सांगा की श्रेष्ठ कोण ठरतं? देव की संत? संत हे कांकणभर श्रेष्ठ ठरतात. मग जगद्गुरु तुकोबारा त्या साधकाला म्हणतात, अरे वेड्या, तू असं काय म्हणतो की त्यांच्याकडे सामर्थ्य नाही? त्यांचे सामर्थ्य काय सांगावं? तर त्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, मग त्यांच्या घरात भरपूर संपत्ती असेल याचा विचार कर. पुढे जगद्गुरु तुकोबारा सांगतात ते समर्थ आहेत आणि समर्थाच्या मनात आलं तर सर्व काही होऊ शकतं. अभंगाचं प्रथम करीला ते काय कुठे काय चालू होतं? समर्थाच्या मनात आलं तर सर्व काही होऊ शकतं. आणि पुढे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे वेड्या, ते सर्व काही करू शकतात. अभंगाचं दुसरं चरण करीला ते काय नो हे महाराज 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 करीला ते काय नो हे महाराज
नोहे महाराज परी पाहे बीजा सुधांगी परी पाहे बीजा सुधांगी कारिला ते काय नोहे महाराज टाळी वाजवा कारिला ते काय नोहे महाराज 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 करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धंगी. म्हणजे जगद्गुरु तुकोबारा त्या साधकाला म्हणतात की अरे ते काय करू शकत नाहीत, ते सर्व काही करू शकतात. एक वेळचा प्रसंग आहे, सांगून जाईन. विसोबासाठी म्हणजे एक वेळेस माऊली ज्ञानोबाराय मुक्ताईला म्हणतात, अगं मुक्ता मला खूप मांडे खावेसे वाटलेत ग, तू आपल्याला खाण्यासाठी मांडे कर. त्यावेळेस मुक्ताबाई म्हणते, अरे हो दादा मी बनवते. असं मुक्ताबाई माऊली ज्ञानोबारायांना म्हणते आणि ती मांडे भाजण्यासाठी रांधण आणण्यासाठी कुंभारवाड्यामध्ये जाते. कुंभारवाड्यामध्ये जात असताना तिला रस्त्यामध्ये विसोबासाठी भेटतो आणि विसोबासाठी तिला म्हणतो, अगं ए मुक्ता कुठं चालली. त्यावेळेस मुक्ताबाई म्हणते, अहो माझ्या दादाला मांडे खावेसे वाटलेत आणि मला मांडे बनवायचे, मग मला मांडे भाजण्यासाठी माझ्याकडे ते खापर नाहीये, ते रांधण नाहीये, तर मी कुंभारवाड्यामध्ये चालले, मला ते रांधण आणायचे. मग त्यावेळेस मुक्ताबाई जात असताना विसोबासाठी तिच्या मागं मागे गेला आणि त्या ठिकाणी कुंभारवाड्यामध्ये सर्वांना सांगितलं, तिला जर कोणी खापर दिलं तर माझ्याशी गाठ आहे. त्या ठिकाणी मुक्ताबाईला कुणी सुद्धा खापर दिलं नाही. मुक्ताबाई रडत 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 ज्ञानोबा दादाकडे आली आणि ज्ञाना दादाकडे आली. ज्ञाना दादा तिला विचारतो, का ग मुक्ता काय झालं ग. त्यावेळेस मुक्ताबाई म्हणते, अरे दादा तुला मांडे खावेसे वाटलेत रे आणि मी मांडे भाजण्यासाठी खापर मागायला गेले, कुंभारवाड्यामध्ये गेले, परंतु त्या ठिकाणी तो विसोबासाठी आहे ना, त्यांनी मला मांडे भाजण्यासाठी ते खापर देऊ दिलं नाही रे, त्यांनी मला ते खापर दिलं नाही रे. त्यावेळेस माऊली ज्ञानोबाराय मुक्ताबाईला म्हणतात, अगं मुक्ता तू पीठ भिजव, बाकीचं मी बघतो. असं मुक्ताबाईला सांगतात. मुक्ताबाई पीठ भिजवते आणि स्वतः माऊली ज्ञानोबारायांनी आपल्या पाठीचा तप्त तवा केला आणि मुक्ताबाईला आपल्या पाठीवरती मांडे भाजण्यासाठी सांगितलं. म्हणजे मला एवढंच सांगायचंय की ऐका, माऊली ज्ञानोबाराय हे काय करू शकत नाहीत, ते सर्व काही करू शकतात. मग तो साधक हे सर्व ऐकतो आणि हे सर्व ऐकल्याच्या नंतर त्या साधकाला प्रश्न पडतो की अरे एवढा सामर्थ्य माऊली ज्ञानोबारायांचं आहे, तरी सुद्धा त्यांनी मला जगद्गुरु म्हणजे तुकोबारायांकडे का पाठवलं. त्याला प्रश्न निर्माण होतो आणि तो जगद्गुरु तुकोबारायांना म्हणतो, अहो तुकोबाराय माऊली ज्ञानोबारायांचं एवढं सामर्थ्य होतं, तरी सुद्धा त्यांनी मला तुमच्याकडे का पाठवलं हो. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय त्याला म्हणतात की अरे वेड्या, तू त्यांच्या दारामध्ये धरणे घेऊन बसला हे योग्य आहे, परंतु तुझा हेतू जो आहे ना तो चुकीचा होता. तू कोणता हेतू घेऊन बसला होता, तर या जगामध्ये मला मान मिळावा, माझं आयुष्य हे सुख समृद्धीचं व्हावं, मला ऐश्वर्य प्राप्त व्हावं, हा क्षुद्र हेतू तू त्यांच्या समोर घेऊन बसला. मग त्यांनी तुझा तिरस्कार केला आणि त्यांनी तुला माझ्याकडे पाठवलं. म्हणजे माऊली ज्ञानोबारायांना काय कमीच नाही, काय ज्ञानेश्वरी उणे जी ही पाठविले धरणे. म्हणजे माऊली ज्ञानोबारायांकडे सामर्थ्य नाही असे नाही, तर ते सामर्थ्य होते. अरे त्यांचे काय सामर्थ्य सांगावे, तर ऐक, माऊली ज्ञानोबारायांनी हे वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी जो ग्रंथ आहे, संस्कृत भाषेतील गीता हा ग्रंथ तुमच्या आमच्या सारख्याला समजावा म्हणून अगदी सोप्या भाषेत आणला आणि त्याला म्हणजेच तिला ज्ञानेश्वरी असं नाव दिलं. म्हणजे माऊली ज्ञानोबारायांनी आपल्या या जगासाठी, आपल्या सर्व समाजासाठी भरपूर काही केलेलं आहे असं जगद्गुरु तुकोबाराय त्या साधकाला सांगतात. अरे माऊली ज्ञानोबारायांनी एक अन्न छत्रच उघडलं आहे, ज्याप्रमाणे एखाद्या पवित्र ठिकाणी अन्नदान केलं जातं आणि त्या
पवित्र क्षेत्राला अन्नछत्र असं नाव दिलं जातं, त्याचप्रमाणे माऊली ज्ञानोबरायांनी हे अन्नछत्राचं भांडारच उघडलेलं आहे आणि त्या ठिकाणी सर्वांना अधिकार आहे. गरीब श्रीमंत चांडाळ स्त्री पुरुष सर्वांना या ठिकाणी अधिकार आहे. यारे यारे लहान थोर याचे भलती नारी नर. म्हणजे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की त्यांनी जे अन्नछत्र उघडले आहे त्या ठिकाणी सर्वांना अधिकार आहे. म्हणजेच जयाने घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची. मग पुढे जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणाचा विचार करण्यापूर्वी अगोदर आपण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घेऊ. सर्वांनी हात वरती करा, सर्वांनी, मागचे पुढचे सर्वांनी. विठोबा रखुमाई, 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 अगोदर टाळ वाजतील, टाळ पकवाज, तबला, टाळ पकवाज, तबला, टाळ पकवाज, तबला, टाळ पकला, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नो हे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. जयाने घातली मुक्तीची गवांदी, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची, करील ते काय नो हे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. तुका म्हणे तेथे सुखा काय उने, राहे समाधान चित्ताची, करील ते काय नो हे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. विठ्ठल 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 विठ्ठल. तू माऊली ज्ञानोबरांच्या दारामध्ये क्षुद्र हेतूने धरणी घेऊन बसला. ऐक, तुझा जो हेतू होता तो स्वार्थी होता, जो तुझा हेतू आहे तो स्वार्थी आहे. ऐक, तू भगवंताचं नामस्मरण कर. काय कर? भगवंताचं नामस्मरण कर. त्या पांडुरंग परमात्म्याचं मुखाला नाव घे. तू जर त्या भगवंताची सेवा केली, उपासना केली, आराधना केली तर तुला काहीच कमी पडणार नाही. तुझं चित्त हे समाधान राहील. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधान चित्ताचे. म्हणजे तुझ्या सुखाला उणीव राहणार नाही, म्हणजे तुझ्या सुखाला कुठलीच कमतरता नाही. फक्त तू काय कर तर भगवंताचं नामस्मरण कर. असो, या ठिकाणी आपलं कीर्तनाचं आयोजन हे कशामुळे आहे ते मी पहिल्यांदा सुद्धा सांगितलं आहे. तरी परत एकदा वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील उत्कृष्ट पखवाज सेवक हरिभक्त परायण गंभीर महाराज अवचार यांच्या मातोश्री सिंधुताई व्यंकटराव अवचार भक्ती गुरुकुल यूट्यूब चॅनलचे सर्वा हरिभक्त परायण रामराव महाराज अवचार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह व तसंच शारदीय नवरात्र महोत्सव. या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये माझी 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराला मिळाली हे मी माझे परमभाग्य समजते. ऐका, या ठिकाणी आपलं कीर्तन आहे कशाचं? नवरात्रीचं. ऐका, आता आपण पाहतो सध्याच्या कलियुगामध्ये जर पाहायला गेलं तर आपले गणपती बाप्पा आले की लोक काय करतात? गणपती बाप्पाची पूजा करतात, त्यांची उपासना करतात, आराधना करतात. किती दिवस? 11 दिवस. गणपती
गणपती बाप्पा गेले, त्यांचं विसर्जन झालं की परत कोण येतं? आई दुर्गा माता. किती दिवस? 10 दिवस. मग काय करतात? आई दुर्गा माताची उपासना करतात, त्यांची आराधना करतात. परंतु ऐका, 9-10 दिवस सेवा केल्याने, त्यांची उपासना केल्याने, आराधना केल्याने आपल्याला फळ मिळणार नाही. तर काय करायचं? ऐका, आपल्या घरातली आई, आपल्या घरातली बहीण, आपल्या घरातली मुलगी, आपल्या घरातली पत्नी यांचा आदर सन्मान करा. वर्षभर आपल्या घरामध्ये नवरात्री साजरी होईल. जर तुम्हाला नवरात्र वर्षभर साजरी करायचं असेल तर एकच करा. काय? छत्रपती शिवाजी राजे यांच्या विचाराने चला. त्यांचे संस्कार जर पाहायला गेलं, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या 5 वर्षाचे असताना गावात तमाशाचा तंबू आला. राजांनी आई साहेबांना विचारलं, आई साहेब, तमाशाचा तंबू म्हणजे काय? त्यावेळेस आई साहेब जिजाऊ सांगतात, बाळाराजे, अहो बाळाराजे, तुम्हाला राजा व्हायचंय. काय? बाळाराजे, तुम्हाला राजा व्हायचंय, पण बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा व्हायचंय. एका वाक्यात शिवराय घडले दादा. संस्कार असे असावे. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्यावेळेस माणसांना आनंद झाला, यात नवल नाही. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्यावेळेस माणसांना आनंद झाला, यात नवल नाही. तर महाराष्ट्राची माती सुद्धा थैथै नाचत होती दादा. महाराष्ट्राच्या मातीला सुद्धा आनंद झाला. का? तिच्या अन्यायाचा कोथळा बाहेर काढणारा राजा उदयाला आला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा राजा उदयाला आला. याचा आनंद महाराष्ट्राच्या मातीला होता. अहो, एक सुद्धा मंदिर नाही माझ्या राजाचं, एक सुद्धा मंदिर नाही. परंतु ऐका, त्याच्या जगण्यानं, त्याच्या कर्तृत्वानं तुमच्या आमच्या मनात मंदिर कोरलं. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. एवढं जगणं सुंदर होतं. ऐका, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. काय? घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही, सुगंध नाही या महाराष्ट्राच्या मातीला. ऐका, एवढं जगणं सुंदर होतं. या रस्त्याला जिजामातेचं नाव, या रस्त्याला शहाजी राजाचं नाव, या रस्त्याला धर्मवीर संभाजी राजांचं नाव. अशी थोर पुरुषांची नावे रस्त्याला देण्याच्या भानगडीत पडू नका. ऐका, थोर पुरुषांनी दाखवलेल्या रस्त्याने चाला, जीवनात क्रांती होईल तुमच्या. दुसऱ्याची बाई, दुसऱ्याचं धन किती गौरवानं पाहायचं हे आमच्या राजांनी सांगितलं. ऐका, प्रत्येक तरुणाला, माझ्या कीर्तनात बसलेल्या प्रत्येक तरुणाला माझी हात जोडून विनंती आहे दादा. ऐका, वयाच्या तिशीमध्ये, किती मध्ये? 30 मध्ये, वयाच्या 30 मध्ये एवढी किंमत कमवा. छत्रपती शिवाजी राजांचं आचरण करून, त्यांच्या विचाराचं आचरण करून, त्यांचं नाव घेऊन एवढी किंमत कमवा. किती कमवा सांगून जाईन. रात्री 12ची वेळ. ऐका, काय? रात्री 12ची वेळ आणि एक पोरग माझ्या कीर्तनामधून उठलं. जातोय घरी, निघालाय. वाटेने जात असताना, रस्त्याने जात असताना त्याने जिन्यामध्ये एका मुलीला फोनवरती बोलताना पाहिलं. ऐका, फोनवरती मुलगी बोलताना पाहिलं आणि ती मुलगी फोनवरती बोलत होती. त्या मुलीने याच्याकडे पाहिलं, याने त्या मुलीकडे पाहिलं. ऐका, त्या मुलीला सुद्धा आता घाबरली, बावरली, थरारली. मुलगी पळत आत गेली. परंतु हा मुलगा होता, ती मुलगी याला का घाबरली? ऐका, कारण या तरुणाच्या शर्टवरती फोटो होता. काय? या तरुणाच्या शर्टवरती फोटो होता. तो फोटो म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा होता. ऐका, आणि त्या फोटो खाली असं लिहिलं होतं की पर स्त्रीचा आदर करणं ही संस्कृती आमच्या भारत देशाची आहे. काय? पर स्त्रीचा आदर करणं ही संस्कृती आमच्या भारत देशाची आहे, असं त्या फोटो खाली लिहिलं होतं. त्या मुलीने याच्याकडे पाहिलं, मुलाने त्याच्याकडे पाहिलं. ती मुलगी याला घाबरली, बावरली, थरारली. आणि त्या मुलीने त्या मुलाने त्या मुलीच्या बापाच्या विचार न करता पळत जिना चढत वरती गेला आणि त्या पोरीच्या कानासाठी मारलं. का? त्या पोरीला सुद्धा कळालं, रे या पोराने आपल्या थोबाडीत मारली तरी सुद्धा ज्या बापाने आपल्याला जन्माला घातले ना, काय? ज्या बापाने आपल्याला जन्माला घातले ना, तो बाप सुद्धा याला शब्दाने दुखवणार नाही. ही किंमत माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या विचारांची. सांगण्याचं तात्पर्य,
विजेचा संचार होईल अशा जय घोषणेने प्रत्येकाने जय म्हणायचंय. आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान विष्टित न्यायलंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. इतकं जगणं सुंदर असावं महाराज. जर तुम्ही छत्रपती शिवाजी राजे यांच्या विचारांनी जगलात तर आपल्या महाराष्ट्रातील मुलींवरती म्हणजे स्त्रीवरती अन्याय अत्याचार हा होणार नाही. असो आपली कीर्तनाची नियोजित वेळ ही संपलेली आहे. या ठिकाणी मला माऊली ज्ञानोबांनी जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. त्याप्रमाणे मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. असो ज्यांच्यामुळे मला ही सेवा मिळाली असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त परायण मृदंगाचार्य मृदंग सम्राट मृदंग महामेरू मृदंग भूषण दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व तसेच आमच्या माई म्हणजेच समाज प्रबोधनकार भागवताचार्य हरिभक्त परायण अनिताताई महाराज सुद्रिक पाटील माई व बाबांच्या या ठिकाणी अंतकरणापासून परत एकदा आभार मानते. आणि तसंच ज्यांनी या ठिकाणी माझ्या कीर्तनामध्ये रंगरूप भरण्याचं काम केलं अशा म्हणजे आमची श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था वारकरी शिक्षण संस्थेतील ह्या सर्व विद्यार्थिनी म्हणजेच माझ्या गुरु बहिणी आणि या ठिकाणी ज्यांनी उत्कृष्ट असं गायन आता सध्या पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात ज्यांचं नाव आहे अशा असणाऱ्या दीपालीताई गाडे व तसंच दीपालीताई कारके या दोघींना सुद्धा परत एकदा या दोघींचे सुद्धा आभार मानते. तसेच महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे ज्यांची थाप टाकली तरी अंगाला काटे सुटतात असे असणारे मृदंगाचार्य मृदंग सम्राट मृदंग भूषण हरिभक्त परायण महेश महाराज डोके यांच्या सुद्धा चरणी परत एकदा नतमस्तक होते. तसेच आमच्या गुरु बहिणी तबला विशारद यांचं सुद्धा अतिशय उत्कृष्ट जरी त्या वादन करायला लागल्या तर आपले कान असे एकदम मनमोहक होतात असं ज्यांचं वादन आहे अशा असणाऱ्या दिशाताई मोरे यांचे सुद्धा खूप खूप मनापासून आभार. तसेच परत एकदा सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानते. माझ्या गुरुबहिणींनी टाळ वाजवून पावले खेळून या ठिकाणी मला सुंदर अशी साथ केली तशाच विनय घेऊन ज्यांनी साथ केली अशा असणाऱ्या ताई सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानते. आणि कोणाचं नाव चुकून राहिलं असेल भक्ती गुरुकुल यूट्यूब चॅनल यांचे सर्व सदस्य जे असतील सर्वांचे आभार मानते. परत एकदा सर्वांचे आभार मानते. ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि ज्यांचं नाही घेतलं ते महादेव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर